कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं बापट पेंट आहे. दारू कोणी पिल त्याला काय ट्रेनिंग आहे का दारू पिठाने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, आपल्याच पायजम्यात आपण ओले करावे, याला दारुडे असे म्हणतात. किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. किती रात्रभर प्रॅक्टिस करतो का डोळे सज्जन आहेत, ती नालायक गोष्ट पाहत नाहीत. म्हणून त्या दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा खटकाय. दोन दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का मी जर राजीनामाच देईल नाही. एक भोंगळा दारुड्या आला. भोंगळा भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लोंगुटी लावून आला, लोंगुटी लावून. आणि तो लोंगुटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो, ही घे लोंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. माणसं संपलेली आहेत महाराज. तुम्हाला इंदुरीकर गेले आठवणी राहत. एक भाऊंचा 100वा करायचा असेल तर मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची हे शाळेत सुविचारले झाले. आता नेहमी खरे बोलावे, बोलावे लिहाणाराच बोला ना. इथून पुढे मुलांना महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. आता दुर्गा बसतील, मुलांना थोड्या आरत्या शिकवा, त्याच्याकडून आरत्या घेऊन घेत जा. कीर्तनकार घरी आला तर मुलांना त्यांना पाणी द्यायला सांगा, चहा द्यायला सांगा. ती संस्कृती वाढवा. म्हणजे हळूहळू तुम्ही घरी जरी नसल्या तरी त्या मुलाला ती सवय लागते. तो माझी मम्मी बाहेर जायला पाणी घेऊन जा. ते म्हटले ना चहा नको पण पाणी तरी नाही, 2 मिनिटं बसा. आज आमच्या घरांमध्ये संस्कृती राहिली नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? 5 वर्षापूर्वी सगळे लोक मेडिकलला जायचे आणि हृदयाचा डॉक्टर व्हायचे. आता ध्यानात ठेवा, मंत्री महोदय सगळेच आहेत. अजून 5 वर्षांना ज्यांना शैक्षणिक संस्था काढायच्या आहेत त्यांनी फक्त 3 विषयाच्याच काढायच्या. इतका पैसा मिळणार की त्याला नोटा मोजायला मशीनच ठेवायचं डायरेक्ट. पहिला डॉक्टर 5 वर्षाने डोळ्यांचा चालणार आहे, एकदम फुल. एवढे बसलेत नाही, त्यातल्या 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. आता इथं माया पुढं माया सगट. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा राहायचा वर्गात, अख्ख्या 10वीला, त्याला बी ढापण्या म्हणायचे. आता काय म्हणते, डबल बॅटरी, सिंगल पॉवर. आता ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी. असं इतकंच आहे. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? ही आहे का नाही वेळ? खोट आहे का खरं आहे एवढं बोला. खरंय. 1 डोळ्याचा डॉक्टर फुल चालणार. 2 कानाचा डॉक्टर फुल चालणार. आणि 3रा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, त्यानं सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी जमिनीची खरेदी घ्यायची नव्या. तो डॉक्टर कोणता असेल माहितीये? अजून 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आणि आजही तुम्ही एवढे चेक केले कीर्तनात, याच्या 400 येडे निघतील. तुम्ही कव्हाही चेक करा, 400च्या पुढे निघतील. नाही येत, मनोरुग्ण आहेत. का? मानसिक तणाव आहे, मनोरुग्ण. एकटेच बोलणं. तुम्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या गार्डन मध्ये 5 वाजता जा, फक्त असं बारीक लांबून पाहायचं. लई मनोरुग्ण बसेल राहत्या. मांजरीचा मुका घे, कुत्र्याचा मुका घे. नाही नाही नाही, एकटेच बोलायचं. चालता चालता कुत्र्याला थांबायचे. ही कोणती आहेत?
मनोरुग्ण आहे. यांना भजन नसल्यामुळं मनावरचा ताबा सुटलाय. काही माणसं पहा तुम्ही, कीर्तनातून उठून जायचं असलं ना, त्यांच्याकडे आयडिया आहे, बंद मोबाईल कानाला लावतात ते. काही माणसं मोबाईल मुळे मनोरुग्ण होणार आहे. आता पहा तुम्ही, काही माणसं बसली ना, एक नाही दोन नाही, सारखी ती बोटं चालीत बसायची आणि वाचायचं काय, शिळी गाभण आहे, मोक लग्वीला आलं तर चैन सुद्धा खोलली नाही त्यानं, अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली, वर बोलत बोलायच्या पद्धतीत इतके बिंडो काढल्या, बोलायच्या पद्धतीत इतके बिंडो काढल्यात. हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव, काय माणसं. मग भाऊंच्या अमृत महोत्सवाला पहिला म्हणता, सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती, लहान आले पोरं सगळे जोरात बोला, मम्मी. करेक्ट. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो, पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण, पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण, बोला जोरात. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सिंहाला घाबरत नाही, आपले पप्पा चोराला घाबरत नाही. जोरात बोलायचं. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात, मम्मीला. करेक्ट. तुम्ही करा नवरात्र, तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रसा खायला पाठवा. तुमचं चालू द्या, दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी. आला लगेच कपून लगेल. यांना शिकवा. 3 वर्ष पोरं घरी होते, कोणत्या बाईनं पसायदान शिकवलं तिला, बोटवर कर बर, मी सत्कार करतो तुझा. शिकवलं मुलाला पसायदान नाही, काहीच वाटत नाही, काही वाटत नाही. किंवा आपण पिढी संपवली याचं काही वाटत नाही. टीव्ही पाहायचे, टीव्हीच्या कोणती जाहिरात खरी आहे टीव्हीची. आज अख्खी जनता टीव्ही पाहते. कीर्तनकार एखादा बोलला ते क्लिपावाले बातम्यावाले पार त्याच्या तासून ठोकून इकडं तिकडं करतात. चित्रपटात नटी दारू पिते, कोणी बातमी टाकली, डान्स करते, कोण बोललं, चित्रपटामध्ये बलात्कार दाखवला जातो, कोण बोललं, चित्रपटामध्ये मारामारी बाई गड्याला हाणते, कोण बोललं, बोलतं कोणी. कोणती जाहिरात खरी आहे, खऱ्याला जग नाही. आज पिढी संपली नाही. आणि आमच्यासारखं असं बोललं का लगेच नालायकाने क्लिप तयार करायची, इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, ठोका आमच्या. आणि त्या समाजाचं वाटोळं झालंय, त्याचं काय. आज आपल्याला समाज महत्वाचा आहे. तुम्हाला प्रसिद्धी, तुम्हाला TRP लागतो. काय पोरांनी सरळ पटकन पोरांनो, काय तुम्ही यांना पसायदान शिकवलं का. कोणती जाहिरात, आता तुम्ही टीव्ही पाहता, फेअर अँड लवलीनं जर माणसं गोरी होत असते तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का. साधी गोष्ट आहे. अरे मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. केवढं येडेपण आहे. पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उड्या हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठेवली असती, बाई डान्सच कर. एक जाहिरात इतकी बिंडो के पोरांनो, लहान आले पोरं वळखा कशीचे. इकडं एक पोरगी खालून चालते रस्त्यानं आणि एक पोरग वरून छत्री धरून चालतं. करेक्ट. कॅडबरी. आता कॅडबरीनं जर पोरी पटत असत्या, केवढा येडेपणा आहे. थम्सअप प्यायल्यावर जर माणसं उड्या हाणीत असती तर आपण गाड्या घेतल्याच का आला असत्या. एक बाटली हाणली का सोलापूर. काय चाललंय. आणि समाजाला अजून जाग येण्या काळाची. आता लोकांनी लग्नपत्रिका, आता हे कार्यक्रमांचे जे बोर्ड लावले जातात रस्त्याला, कीर्तनांचे याचे त्याचे, आता उद्या ह्या अमृत महोत्सव कमिटीनं ते बोर्ड काढून टाकले पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर बोर्ड काढले पाहिजे. ही ते कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. काय मत आहे तुमचं. त्याला जर उद्या धक्का लागला तर गावातली शांतता बिघडून मतभेद होतात. मग कुठेतरी बोर्डाला गाडी बिडीचा धक्का लागला का विटंबना, लगेच मारामाऱ्या, पेटवा टापऱ्या, धाबे चालून भाजी बंद.
हे असं नाही, बोर्ड काढले पाहिजे आणि सिस्टमॅटिक लावले पाहिजे बोर्ड. आता एक नवीन नालायक पद्धत आणली आपल्याकडं, लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते लग्नाची बोर्ड लावतात. लावा तुम्ही, तुमच्या पैशाला उत आलाय, तुम्ही एकट्यानंच पराक्रम केलाय. बाकीच्या लोकांना पोर नाही, सगळं गाव वांज होते, तुला एकट्यालाच बरा पोर आहे. पण ते नवरा नवरीचे फोटो जरा माणसं पाहतील असे लावा. काय मत आहे तुमचं? अक्षरशः विटंबना आहे. एका कोपऱ्यात नवरीचा लावा, एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा. हे आता पहा, व्यवस्थित फोटो आहे. मध्ये पांढरंगाचा लावा, व्यवस्थित लावा. बावळटपणा तो नवरदेव उभा, पागल नवरदेव तो. मग ती नवरी झक मारायची, तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. आपण काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. काही काही पोरींचे तर फोटो इतके बिंडोक आहेत, घागरा घालती, घागरा 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 घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. हे तुम्हाला शोभतं का मला सांगा बरं. मी बोलतो हे चुकीचं आहे का सांगा. काय आता एक लग्नात नालायक पद्धत आणली आपल्याकडं. मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून केलाय, बलून फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कुठं? त्या व्यासपीठावर जिथं लग्न आहे तिथं. केवढा येडेपणा आहे. तो नवरदेव म्हशी वळणारा हो, तो 10 मुसळ्या गडी तो घातला बलून मध्ये, आणि नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला 3 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे असं आहे. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टीत चमकी भरायची, ही बाजू वर वाढवायची, हा कोपरा इकडं करायचा, केसाला फुगा करायचा आणि बट गालावर घ्यायची. खरंय का खोट आहे? अरे आहेत का नाही? हे 3 कोर्स केले मी प्रत्येक क्षेत्रात अभ्यास. आणि ती नवरा नवरी घातली बलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं कुठं? बलून मध्ये. आता तो नवरदेव धसमुस आहे, त्याला ती नवरी खिटली. खिटली म्हणजे स्मॉल टच आला त्याला, स्मूथ टच म्हणू आपण, स्मूथ टच. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल? त्याला टच व्हायचा पण जर शिगवाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. त्याला टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बरगाड्या गेल्या नवरदेवाच्या. 9 भांडासाचे कुळी महाविष्णूचा अवतार इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. आणि आज कीर्तनाला घेत बरं खाली बस बस का रे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे, पण आजच्या अभंगाची पीठिका थोडी वेगळी आहे. मोबाईल म्हणतो, एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं उद्या देवगिरीच्या रस्त्याने या. एकनाथ महाराज देवगिरीच्या रस्त्याने गेले. जनार्दन स्वामी भेटले, डोक्यावर हात ठेवला आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं 15 दिवसांनी मला भेटा. जनार्दन स्वामींना भेटायला एकनाथ महाराज 15 दिवसांनी गेले. ज्ञान अजून अपूर्ण होतं, पूर्ण नाही. आणि दत्त महाराज आणि जनार्दन स्वामी बसले होते. तर दत्त महाराजांनी आपलं जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना खुणवलं. दत्त महाराजांनी जनार्दन स्वामीला खुणवल्यावर जनार्दन स्वामींनी कुत्रीचं दूध काढलं आणि ते खापरामध्ये दत्त महाराज आणि जनार्दन स्वामी यांनी ते दूध खाल्लं. एकनाथ महाराजांकडे ज्ञान अपूर्ण असल्यामुळं तोपर्यंत पूर्ण ज्ञान नाही, म्हणजे पूर्ण कृपा झाली नाही. त्यांनी सांगितलं आपलं गुरु करण्यामध्ये थोडं चुकीचं झालं. ते पात्र एकनाथ महाराजांना धुवून आणायला लावलं. एकनाथ महाराजांनी धुतल्यानंतर त्यातले अन्नाचे कण वरती तरंगले. ते एकनाथ महाराजांनी खाल्ले. एकनाथ महाराजांच्या अंतरंगात गुरु साक्षात्कार झाला.
आणि एकनाथ महाराजांना भाग पडला. आणि मग एकनाथ महाराज म्हणले, मी माझ्या गुरुच्या प्रसादानं हे सगळं जगत ब्रह्मरूप दिसायला लागलं. अवघे चित्रे लोके आनंदाची. आता आज या माणसाच्या भाऊंच्या अभिष्ट चिंतनाला, अमृत महोत्सवाला एवढा प्रचंड समाज जमला, ही त्यांच्या वागण्याची पावती आहे. मास आता त्यांच्या अभिष्ट चिंतनाला आपल्याला 2-3 संकल्प करायचे. नुसती कीर्तन ऐकण्यात आता मजा नाही, आता बदल होणं काळाची गरज आहे. एक पहिला भाग, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे, यावर तुम्हाला ठाम राहावं लागेल. 2 महिला मंडळ भाऊंचा 100वा व्हावा असं वाटतं ना तुम्हाला? वाटतं ना? मग भाऊंसाठी एक काम सांगतो तुम्हाला, ऐकाल? उद्याच करायचं ते, परदेशी करता येणार नाही, परवा आमुष आहे. करा. हा हा ये जाऊन ये, लांब जाय अशी हे शिकलं पाहिजे. एका कीर्तनात गडी बदलला लगेच जाऊन येऊ का? चला एक काम सांगा महिला मंडळ, एक काम सांगायचंय तुम्हाला, आणि महाराज म्हणून सांगायचं नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगायचा आहे, आणि तुम्ही ते ऐकायचं आहे. भाऊंचा अमृत महोत्सव झालाय आज. सगळ्या महिलांनी घराभोवती जेवढी जागा आहे पडलेली, त्या सगळ्या जागेत उद्या परवा तुळशी लावायच्या. फक्त तुळशी लावायच्या. तुळशी सगळ्यात जास्त जेवढ्या तुळशी लावता येतील तेवढ्या लावा. का सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे, आणि तिला खर्च नाही, फवारायचा नाही. जर सगळ्यांनी झाडं लावली असती तर मागच्या 1.5 वर्षापूर्वी ऑक्सिजन अभावी तरफडून लोक मेले नसती. आणि तुळशीला ऑक्सिजन आहे. जर तुम्ही माझं ऐकलं नाही, इस्लामपूरवाले ध्यानात ठेवा, तुमच्याकडं 3 प्रकारचे प्रदूषण आहेत. 1 एअर प्रदूषण आहे, 2 वॉटर प्रदूषण आहे, 3 साऊंड प्रदूषण आहे. तुम्हाला ध्वनी प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण आहे, एअर प्रदूषण आहे. या प्रदूषणातून तुम्हाला वाचायचं असेल तर घराभोवती थोड्या तुळशी लावल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? निदान रात्री खिडकी उघडी ठेवली तर मिळेल. आणि असं जर केलं नाही तर इस्लामपूरवाले 5 वर्षाने जर तुम्ही 2 BHK बांधला, त्यामध्ये तुम्हाला संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन ओटा करावं लागेल, बेडरूम करावं लागेल, बैठक रूम करावं लागेल. पण माझं वाक्य लिहून ठेवा, अजून 5 वर्षाने तुम्हाला घरांमध्ये एक ऑक्सिजन रूम काढावी लागेल. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणून ठेवायचा, आणि म्हातारं येड्यावानी करायला लागलं का त्या खोलीत नेऊन घालायचं. ही वेळ तुमच्यावर येणार. तुमचं काय मत आहे? तुमचं मत आहे हे घडणार नाही? कारण आज वातावरणात भाऊंच्या अमृत महोत्सवाला एक संकल्प करायचा आहे, एक व्यक्ती एक झाड. झाडांवर भाषण नका करू, त्यानं तर वाटोळ झालं सगळं. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरा लावा, स्माईल, मेलं झाड. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, गेली कुठं झाडं? कौतुक झाडं लावू नका, इसेन्शियालिटी म्हणून लावा. आणि अजून एक आता मंत्री महोदय, अजून एक काम आपल्याला करायचं आहे. सगळी गावं अजून 5 वर्षाने सौर ऊर्जेवर आणली पाहिजेत. हे तुम्हाला पटतंय का सांगा? कारण इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम मोठा येणार आहे. शेतकरी वर्ग नीट आहे का? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्ष शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो, पुरा अगोदरच काळा, पण ढेकळात पुरा काळा पडलो, पण रुपया मिळाला नाही. शेतीचं सूत्र बजेट मध्ये बसत नाही. काय होतं, एक दिवस 2 रुपयाने दूध वाढलं, काल इळभर पट्टी, प्रचंड भाव, प्रचंड भाव. पण त्याच दिवशी खाद्य 52 रुपयानं वाढतंय, पट्टी येत नाही.
म्हणजे मोठ्या माणसाचा जर वाढदिवस असला ना, 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, केळं केळं. पण टीव्हीला फुलपट्टी, फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप, 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली, 2च केळं शिल्लक राहिले. फळे वाटप, फळे वाटप. 3च रगा वाटल्या. उबदार वस्त्रे वाटप, उबदार वस्त्रे वाटप. भिकारी झोपल्यावर रगा ओढून आणल्या, आता काय करावं. आणि लोकांना फक्त प्रसिद्धी लागते, पण प्रसिद्धी कर्तृत्वानं मिळवा. ह्या माणसाची अमृत माणसाची प्रसिद्धी कशा नाही, हे तुम्हाला करावंच लागेल. काय मत आहे तुमचं? झाड लावावंच लागेल. गाव सौर ऊर्जेवर. आणि भांडणं कमी करा. भांडणं बिंडणं मजा नाही मला. राजकारण तुम्ही जरूर करा, पण 5 वाजता मतमोजणी संपल्यावर एका हॉटेलात चहा प्यायला पाहिजे, परत तो विषय काढायचा नाही. भांडणं नको. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 नग देतो इंद्रिकर बोकस, मुक्षिन तो बॉक्साला काय लागत, पण ते 3 लाख खर्चाचे कवा तू जाणार उलथून, मग कवा खर्चायचे. भांडणं करण्यात मजा नाही आज. आणि यांना थोडं स्ट्रीट करा. शिकवणारे त्यांना पसायदा तुम्ही सरळ बसा, पोरांना पटकान बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवडतो का तू? 3 वर्ष झाली सावधान नाही, डायरेक्ट पसरा. आणि आता यांचा प्रयोग दाखवतो तुम्हाला. यांचा प्रयोग सरळ बसायचा, जोरात बोलायचं. बघ त्याला नाही पोरं इथं एवढे बसले एवढे एवढे, पोरीने बोलायचं नाही. शाळा चालू झाली, आवाज कमी येतोय. शाळा चालू झाली, हो होय. शाळा चालू झाली, हो. क्लास चालू झाले, लहान आले पोरं क्लास चालू झाले, हो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कशी काय होती? ऑनलाईन का ऑफलाईन? आता क्लास कसे चालू आहे? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं नाही. आता क्लिपा बिल्पा टाकणारी लिहून घ्या. सरळ बसा. तुम्ही ऑनलाईन पटकन बोला. आता क्लास कसे आहेत? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. तुम्ही आता कीर्तनात बसले, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. करेक्ट. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. कशी? तुम्ही ऑनलाईन ना अभ्यास केला, आवाज कमी येतोय, ऑनलाईन ना अभ्यास केला. करा क्लिप आता. पण त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाला? करेक्ट. आता जोरात बोला, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? आता मोबाईल मुळे काय काय झालं? जोरात बोला. डोळे गेले, कंबर, मेंदू गेला, झोप गेली. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतं? पाणी. करेक्ट. अजून चकना, अजून स्प्राईट, अजून अजून मटन. हा करेक्ट. अजून सोडा, अजून शेंगदाणे. करेक्ट. अजून काय म्हणते? अजून पैसे. पैसे पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला, गेम सुरू झाली. 2-3 गेमचे नाव सांगा पटापटा. पबजी, फ्री फायर, लुडो, कॉल ऑफ ड्युटी. करेक्ट. अजून करेक्ट. वा. आणि आता हे 1-1.5 महिन्यात काय आलंय रे? ते चप्पल काढून पाय फिरवायचं, ते पुष्पा. आणि ते वाक्य कसं आहे रे? ते शिके का नाही? आणि ती ऍक्शन कशी हाताची?
उभा नाही उभा नाही कसं आहे रे ते आणि तुम्ही घाला दुधात पाणी